पाहता लोचनी सुख झाले वो साधनी
काला खाऊ दही भात 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 उपजोनिया पुढची काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजण्या पुढाची Oh
पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा गुरु प्रथम म्हणून श्री चरणा संतांजिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देवा आदि देवा जगद्रय जीवा देवा आदि देवा जगद्रय जीवा देवा 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 जगद्रय देवा आदि देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत चिंतन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा काला या प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हाला जन्माला येऊ असं अभिवचन व्यक्त करतात. वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे? सप्ताह 1 वर्षाचा असो, सप्ताह 6 महिन्याचा असो, सप्ताह चातुर्मासाचा असो, सप्ताह 1 महिन्याचा असो, सप्ताह 15 दिवसाचा असो, सप्ताह 8 दिवसाचा असो, सप्ताह 5 दिवसाचा असो, सप्ताह 3 दिवसाचा असतो, 4 दिवसाचा असो, सप्ताह कोणाकोणाचा 1 दिवसाचा असो, त्याचं सांगता काल्याच्याच कीर्तनाने होते. म्हणून ह्या काल्याच्या कीर्तनाचे सुद्धा काही ठराविक अभंग गाथ्यामध्ये प्रतिपादन केलेले आहे. त्या काला या प्रकरणातील हा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मी काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. परमार्थाचा विचार केला असता परमार्थ हा जन्म न होण्यासाठी आहे. काय मोक्षाचं स्वरूप काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात की परमार्थ हा मोक्ष मिळण्यासाठी करावा. का? माणसाने जीवनाला आल्यानंतर 4 पुरुषार्थाची सिद्धी साधन केली पाहिजे. त्यातील पहिला पुरुषार्थ आहे धर्म, दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ, तिसरा पुरुषार्थ आहे काम आणि चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म कशास म्हणावं, अर्थ कशास म्हणावं, काम कशास म्हणावं आणि मोक्ष कशास म्हणावं. धर्माचं स्वरूप अथा तो धर्म जिज्ञासा. बरं का? धर्माचं स्वरूप मीमांसा सांगत असताना धर्म कशात म्हणावं. इतर लोकांनी कसं धर्माचं स्वरूप सांगितलं, पण शुद्ध आचरणालाच धर्म म्हणा, याला धर्माचं स्वरूप. थोड्या भाषेत सांगतो. संतांनी शुद्ध आचरणाला धर्माचं स्वरूप सांगितले. धर्म, अर्थ कशाला म्हणावं. बरं का? अर्थ हे देवाणघेवाणाचं एक उत्तम साधन आहे, व्यापाराचं मुख्य साधन आहे. पण ते साधन कसं असावं? तुकोबाराय म्हणतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे
उदास विचारे वेच करी उत्तमची गती. उत्तम गती पावेल म्हणजे काय? तो मोक्षापर्यंत जाईल. बरं का? धर्म अर्थ काम हे तिन्ही, धर्म अर्थ काम. कामसूत्राचं सुरुवात आहे, वात्स्यायनाने कामसूत्र लिहिलं. त्या कामसूत्राच्या सुरुवातीला धर्म अर्थ कामेभ्यो नमः असं सुरुवातीचं सूत्र आहे. कोणतं? धर्म अर्थ कामेभ्यो नमः. त्यांना विचारलं, मोक्ष काय लिहिलं नाही तुम्ही? धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ असताना तुम्ही धर्म अर्थ आणि कामाला नमस्कार केला, मोक्षाला तुम्ही नमस्कार केला नाही. ते म्हणाले, या तीन गोष्टी साध्य झाला तरच मोक्षाला नमस्कार करता येईल, अन्यथा मोक्षाला नमस्कार करता येणार नाही. का? धर्म आपल्याला दिसतोय, काम आपल्याला दिसतोय, अर्थ आपल्याला दिसतोय, मोक्ष आपल्याला दिसतोय का? आपल्याला दिसत नाही. म्हणजे दिसतंय ना, जे दृश्य पदार्थाला सर्वप्रथम नमन आहे. बरं का? आपल्याकडे एक प्रतिभा आहे, कन्सेप्ट आहे. काय आहे? बरं का? आपण निर्गुणाचे उपासक नाही, वारकरी संप्रदाय कशाचा उपासक नाही? निर्गुणाचा उपासक नाही, पण अद्वैताचा उपासक आहे. निर्गुणाचा उपासक नाही, पण अद्वैताचा उपासक आहे. या वाक्यातलं गमक काय आहे? निर्गुणाचा उपासक नाही का? वारकरी संप्रदाय सगुण भक्तीला मानतो, प्रत्यक्ष देवतेला मानतो. तो प्रत्यक्ष देवतेला मानत असल्यामुळे तो निर्गुणाला मानत नाही, पण अद्वैताला मानतोय. अद्वैत तत्व हे निर्गुण तत्वासारखंच आहे. बरं का? त्याला दिसतंय नसतंय असं काही नाही, परंतु अद्वैत तत्वाला मानणार आहे. जो अद्वैत तत्वाला मानतो ना, तो धर्म अर्थ कामाला मानेल. मग जो अद्वैत तत्वाला मानतो, तो धर्म अर्थ कामाला मानेल, यानेच तो मोक्षाला सुद्धा मानेल. महाराज म्हणतात की धर्माचं स्वरूप सांगितलं, अर्थाचं स्वरूप सांगितलं, धर्म अर्थ सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आता काम काय आहे? आता काम शब्दाचा इथं अर्थ इच्छा असा करा. काय करा? इच्छा. इच्छा म्हणजे इच्छा काय करायचं? इच्छेचं ज्ञानेश्वर महाराज 7व्या अध्यायात वर्णन करतात. 8व्या अध्यायात येत, 7व्या अध्यायात येत, इच्छा हे कुमारी झाली. इच्छा ही कुमारी झाली. आता ते प्रकरण लांब लचक आहे. अहंकार तनुसी वाल्भ पडले, इथून प्रकरण सुरू झालं. कुठून? अहंकार तनुसी वाल्भ पडली, इथून प्रकरण सुरू झालं. आणि मग ते प्रकरण कोणी काय केलं याचा विस्तार ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात. मला मुद्दा इतका सांगायचा आहे, धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे, या तिन्ही पुरुषार्थामध्ये मोक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. मोक्ष दुरापास्त आहे, पण तो मोक्ष मिळण्यासाठी माणसाला जन्म घ्यावा लागेल ना. बरं का? काय नाही, जन्म घ्यावा लागेल. जन्म घेणं कठीण आहे. जन्म घेणं कसं कठीण आहे? महाराज म्हणतात, जगामध्ये प्रत्येक गोष्ट मिळू शकेल, पण तुम्हाला पुढचा जन्म माणसाच मिळेल असं नाही. का? महाराज म्हणतात, हा इतका नरदेह दुर्लभ आहे, इतका नरदेह दुर्लभ आहे की या नरदेहाची इच्छा सुद्धा स्वर्गातले अमर करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. महाराज म्हणतात, आम्हाला जन्म व्हावा असं मृत्यूलोकातील देवता सुद्धा इच्छा करतात. मग मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा, पण तू कोणाकोणाच्या रूपात येईल? ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जगामध्ये अनेक प्रकारचे जीव आहेत. कोणकोणते जीव आहेत ते म्हणतात, एकी पवनेची पिती, एकी अन्नाधारे राहती. बरं का? काही असे जीव आहेत की जे वारा पिऊन राहतात. काही असे जीव आहेत की जे पाणी पिऊन राहतात. काही असे जीव आहेत की ते अन्नाच्या आधाराने राहतात, आणि काही असे जीव आहेत की जे पाणी पिऊन राहतात. बरं का? एक अन्नाधारे राहती, अन्नाच्या आधाराने राहणारे. आम्ही सगळे कोण आहेत? अन्नाच्या आधाराने राहणार आहेत. बरं का? एकी पवनेची भीती. बरं का? वाऱ्याच्या आधाराने राहणारे कोण आहेत? वनस्पती. कशाच्या आधाराने राहतात? वाऱ्याच्या आश्रयाने राहतात. एक तृणास्तवजिती, काही गवत खाऊन जगतात. कोणते? बरं का? जे गाय, म्हैस, शेळी हे कशावर जगतात? तृणावर जगतात. महाराज म्हणतात, जले एके, पाण्याच्या आधाराने राहणारे मासा, बेडूक, गांडूळ, खेकडा हे कशाच्या आधाराने राहतात? पाण्याच्या आधाराने. 4 प्रकारचे जीव शास्त्राने सांगितले जगामध्ये राहतात. पण 4 प्रकारचे जीव जगामध्ये राहत असताना सुद्धा या 4ही जीवापेक्षा मनुष्याला किंमत जास्त आहे. मनुष्याला किंमत जास्त काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्मा आलो,
इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणे. गुरु स्वर्गाचे निशाणी. महाराज म्हणतात की आम्ही धन्य आलो, जन्माला आलो. मग महाराज प्रश्न असा उपस्थित होतो, तुम्ही स्वतःचा जन्म धन्य मानता, पण व्यवहाराच्या दृष्टीने जन्म घेणं हे धन्यतेचं लक्षण नाही ना. का धन्यतेचं लक्षण नाही? पहा, प्रत्येकाने विचार करा. महाराज म्हणतात रक्त, शुक्र, शोणित यांच्या माध्यमातून देह निर्माण झाला. परंतु तो देह निर्माण होताना आईच्या पोटामध्ये, गर्भामध्ये त्याला 9 महिने राहावं लागतंय. बरं, आता तो 9 महिने राहत असताना त्याला गर्भवासाचं दुःख किती सहन करावं लागतंय? मग गर्भवासाचं दुःख चांगलं आहे का परमार्थ चांगला आहे? परमार्थ चांगला आहे. गर्भवासाचं दुःख वाईट आहे. गर्भवासाचं दुःख वाईट आहे, परमार्थ चांगला आहे, तरी सुद्धा तुकाराम महाराज गर्भवासच सेवन करतात. का बरं? मोक्ष पद्धत चांगला आहे, परमार्थ म्हणजे मोक्ष स्वरूप चांगला आहे. मोक्ष परत सोडून गर्भवासाचं दुःख तुकाराम महाराज सहन करतात. का करतात? बरं का, भागवतात दृष्टांत आला. भागवतात असं सांगितलं, कल्पना करा, एक माणूस आहे आणि प्रवासाला निघाला. प्रवासाला निघता निघता पूर्वीचा प्रवास आणि आत्ताचा प्रवास वेगळा होता. पूर्वी प्रवासाला जायचं म्हटल्यानंतर काही आश्चर्य असायचं. मग माणसं सनातनी होती, ती काय करायची, स्वतःच्या दशम्या स्वतः बांधून घ्यायची. बरं का, बाबा आमचे आजोबा पंढरपूरला जायचे. पंढरपूरला जात असताना गावावरून पंढरपूर पर्यंत, आणि पंढरपूर मध्ये किती मुक्काम करायचे, पंढरपूर पर्यंत गावापर्यंत किती भाकरीला आणणारे ते घरूनच बांधून घेऊन जायचं. दुसऱ्याचं अन्न सेवन करायचं, अशी कट्टर माणसं होती. म्हणून त्यांचा परमार्थ कडेला गेला. काय गेला महाराजजी? त्यांचा आताचे बोला हॉटेलचंही चालतंय. माणसं जबाबदारीने वागत होती. बरं का, जबाबदारीने वागत होती याचं कारण ती माणसं जबाबदार होती. जबाबदार होती म्हणून ती जबाबदारीने वागत होती. तर तसंच एक माणूस प्रवासाला निघाला. प्रवासाला निघता 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 अचानक एका शेताच्या कडून चालला. त्या गावामध्ये एक राजा होता. त्या राजाचे मैत्री, त्याला एक मुलगा होता. त्या राजाला एक मुलगा होता आणि त्या मुलाची मैत्री सर्वसामान्य कुटुंबातील मुलांबरोबर झाली. आता ज्यावेळेस तुमची मैत्री विशेष माणसांबरोबर असते ना, त्यावेळेस तुमची कार्य सुद्धा विशेष असतात. आणि ज्यावेळेस तुमची मैत्री सर्वसामान्य लोकांबरोबर असते ना, त्यावेळेस तुमची कार्य सुद्धा कशी असतात, सर्वसामान्य असतात. आता ती त्या राजाच्या मुलाची मैत्री सर्वसामान्य मुलांबरोबर झाली. आणि सर्वसामान्य मुलांबरोबर त्याची मैत्री झाल्यानंतर बरं का महाराजजी, तो काय करायला लागला, सर्वसामान्य मुलांबरोबर राजाचा मुलगा, ती सर्वसामान्याची मुलं, गुराख्याची मुलं गाई बरोबर जायची. बरं का, पाण्यात पोहायची, कुठे काय, कुठे सुरपारंभी, वडावर चढायचं, काली उतरायचं, असे काही त्यांचे उद्योग वेगळेच. आता त्या गरीबाच्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं, बाळ उद्यापासून ज्वारी दाण्याला आलेली, काय आली, ज्वारी दाण्याला आलेली, पाखरं बसायला लागली, उद्यापासून तू काय कर, पाखरं हाणायला जायचं. आता उद्यापासून पाखरं हाणायला जायचं म्हटल्यावर तो राजा, गरीबाचा मुलगा आपल्या शेतामध्ये पाखरं हाणायला गेला. आणि पाखरं हाणायला गेल्यानंतर त्याचा जो मित्र होता राजाचा मुलगा, तो राजाचा मुलगा सुद्धा पाखरं हाणायला त्याच्याबरोबर गेला. राजाचा मुलगा पाखरं हाणायला गरीबाच्या माळ्यावर चढलेला पाहिलेला प्रधानमंत्र्यांनी पाहिला. बरं का, प्रधानाने पाहिल्यानंतर राजाला जाऊन तक्रार केली, राजे साहेब हे वागणं बरं नव्हतं. हे वागणं काय चांगलं नाही म्हणले. काय नाही वागणं? अहो राजा, तुमचा मुलगा, राजाचा मुलगा राजकुमार आहे आणि सर्वसामान्याच्या शेतावर जाऊन तो पाखरं राखतोय. अरे मित्र आहे त्याचा, मित्राबरोबर गेला असेल, तू काय टेन्शन घेऊ नको, प्रधानमंत्र्याला सांगतोय आपलं. पण तो आता गरम होता जरा, नाही हे चांगलं नाही. मग राजाने राजाच्या लहान मुलाला बोलून घेतलं, बाळ अरे आपल्या काय शब्द आहे त्याला, आपलं स्टेटसनुसार राहतो, काय ना आपली मर्यादा काय, आपण राजे आहोत. नाही पण मला मित्रांबरोबर खेळायचंय. अरे खेळायचंय ना, पण तू काय करतो म्हणले, नाही मला आनंद वाटतो. म्हणले काय करायला आनंद वाटतो? म्हणले गोफण घेतो आणि दगड मारतो. असं तुला आनंद येतो का? मग राजालाही वाटलं मुलाला जी क्रिया करण्यात आनंद आहे ना ती करून द्यावी. बरं असं कर, फक्त तुला आनंद येतोय ना पाखरं मारायला, पण सामान्यासारखी पाखरं मारू नको. म्हणजे कसं, सामान्य लोक दगडीने पाखरं मारतात. मग राजाने काय केलं,
एक विशेष माणूस बोलवला बरं का. माणूस एक विशेष माणूस बोलवला. त्यांनी काय केलं ते म्हणले, अहो रेशमाची गोफण गुंफा. कशाची? रेशमाची गोफण गुंफा. रेशमाच्या गोफणीला रत्न लावा. काय लावा? रत्न लावा. आणि त्यांनी रत्न लावले. रत्न, माणिक, हिरे, मोती, पाचू असे गुंफले त्याला. असा गोंडा काढला महाराज बर का. आणि काढल्यानंतर आता ते गोफण उडवायची म्हणल्यावर त्याला दगड पाहिजेत ना. म्हणजे राजाच्या मुलांनी दगडाने पाखरं मारायची नाही. मग त्यांनी काय केले, जेवढे राज्यामध्ये सोनार होते तेवढे सगळे सोनार बोलवले. आणि सोनार बोलून बर का 100 ग्रॅमचे सोन्याचे दगड बनवले. आपल्या टायमाला असला राजा पाहिजे होता. 100 ग्रॅमचे काय केले, सोन्याचे दगड बनवले. बघा अज्ञात महाराज दगड बनवले. चांगलं पोतभर दगड दिले. मी कशाला कमी सांगू. असे पोतभर दगड राजाच्या मुलाला त्याने दिले. आणि पोतभर दगड गेल्यानंतर दगड घेऊन शिपाई घेऊन तो राखणाला गेला. आणि राखणाला गेल्यानंतर भलरी असं म्हणतात बरं का. असं वरडावं लागतं त्याला. त्यालाही खानदानी शेतकरी लागतो. त्याचा गोफण फिरवायचा आणि फेकून दगड मारायचा. आणि ते सोन्याचे होते. कशाचे होते दादा? हा लक्ष देऊन ऐक बरं का. कशाचे होते? सोन्याचे दगड. असा फिरवायचा मारायचा, असा फिरवायचा मारायचा बरं का. कल्पना करा. याचं नाव काय? हा काय? अनिकेत. अनिकेत स्थिरमती. हा समजा कल्पना करा. अनिकेत महाराज ती कथेतली माझ्या. अनिकेत महाराज पाहुणे खायला पाहुणेकडे जायलासाठी निघाले होते. पाहुणे खायला आमच्याकडे शब्द आहे. पाहुण्याचं भोजन जेवायला निघाले होते. तर पूर्वीचा प्रवास पायाने होता. मग पायाने चालता एक झाड लागलं. झाडाखाली बसले. झाडाखाली बसल्यानंतर वाटलं वा 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 आता सावलीचा रस्ता आहे. त्या सावलीच्या रस्त्याने जाऊ. कल्पना करा त्या सावलीच्या रस्त्याने चालले आहेत. आणि राजाचा मुलगा गोफणीने काय करतोय, दगड मारतोय, पाखर हाणतोय. नेमकं काय झालं, अनिकेत महाराज जसं ज्वारीच्या कडणी चालायला लागले तशी ज्वारीची ताटं काय झाली, हलायला लागली. ज्वारीची ताटं हलायला लागली. राजाच्या मुलाला वाटलं जनावर मोठं आलंय. राजाचा मुलगा म्हणला जनावर खारघरच दिसतंय. मोठं जनावर आलेलं दिसतंय जरा असं म्हणते. ताट हलायला लागली. राजाच्या मुलाने काय केलं, रोज एक दगड घ्यायचा. रोज काय करायचा, एक दगड घ्यायचा. त्याला वाटलं जनावर मोठं आलंय. त्यांनी 4-5 दगड घेतली. काय घेतली, 4-5 दगड घेतली. गोफण घर फिरवली. आणि घर फिरवल्यानंतर जिकडे ताट हलतात त्या दिशेने मारली. जशी दिशेने मारली तशी अनिकेत महाराजांच्या पाठीला येऊन ती लागली. लागल्यानंतर आता ती दगड आहे महाराज. सोन्याचा असो नाही तर दगडाचा असो. दगड आहे तो. त्याचं वस्तू स्वरूप घनस्वरूप आहे. आणि घनस्वरूप आहे ना ते लागलं. इतकं जीवारी लागलं महाराज. ते महाराजांना चक्कर आली. आणि चक्कर आवल्यानंतर खाली पडले. 10-15 मिनिटं भाऊ शुद्धच नाही. किती म्हणजे 10-15 मिनिटं शुद्ध नाही. 10-15 मिनिटं शुद्ध नाही. 10-15 मिनिटानंतर कसे तरी डोळे उघडले. आणि डोळे उघडून पाहतात तर काय, मला कोणी मारलं काय आठवतच नाही. काय मला कोणी मारलं, मी कोण होतो, क्षणासाठी काय केलं विसर पडला. उठले, जरा बरं वाटून दिलं. काय झालं, आपल्याला कोणीतरी मारलं. आपल्याला कोणीतरी मारल्यानंतर आपल्याला काय लागलंय हे पाहण्यासाठी काय झाले, जरा सावध झाले. आणि सावध झाल्यानंतर इकडे तिकडे पाहतात. आपल्याला नेमकं काय लागलं, आपल्याला नेमकं काय लागलं, आपल्याला नेमकं काय लागलं. पाहता पाहता त्यांना 2 सोन्याचे गोळे 100 ग्रॅमचे दिसले. किती? 2 दिसले. 2 दिसल्यानंतर मागचं दुःख विसरले. खाली वाकले. हातात 2 गोळे घेतले. वा वा वा. चम करणारं सोनं पाहिलं. चमचम करणारं सोनं. किती ग्रॅम सापडलं? किती 200 ग्रॅम. किती रुपये झाली किंमत? किती? समजा 10 ग्रॅमचे किती आहे? 1 लाख रुपये. 10 की आपण घेतलंच नाही ना महाराज कधी. आपण फकीर, आपण कशाला घेऊ महाराज. आपण घेतलंच नाही, अंगावर घातलंच नाही. तुळशी हेच आमचं सोनं असल्यामुळं दुसरं घातलंच नाही कशाला.
तर कल्पना करा, 1,30,000 रुपये सोनं आहे. 1,30,000 म्हटल्यानंतर किती झालं? 13 लाख रुपयाचं 100 ग्रॅम. 13 दुने 26 लाख रुपयाचे 2 गोळे सापडले. किती स्माईल आलं. चेहऱ्यावर पाहणं किती स्माईल आहे. कथेमध्ये एवढी स्माईल येते, नंतर काय होईल? स्माईल आली, इतका हसू लागलो. वा वा वा. गोळे सोन्याचे, गोळे सोन्याचे. चांगलं सावध झाले आणि सावध झाल्यानंतर वर पाहतात तर राजाचा मुलगा गोफणीने दगड मारतोय. गोफणीने दगड मारताना पाहिल्यानंतर अनिकेत महाराज आवाज काय देतात माहिती आहे? तेजस महाराज, ए दगड मारणाऱ्या, अजून 2-4 मार. ए दगड मारणाऱ्या, काय म्हणतात? 2-4 दगडी मार. का हो? दगडी लागण्याचं दुःख आहे, दगडी लागण्याचं दुःख आहे, पण सोनं मिळण्याचं सुख आहे. तसं गर्भवासाचं दुःख जरी असलं ना, पण गर्भवासाला आल्यानंतर नामस्मरणाचं सुख आहे. हृदय असता नाम तुझे. महाराज म्हणतात गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. नामस्मरणाचं सुख आहे. ते नामस्मरणाचं सुख सेवन करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. उपजोनी या उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ, आम्ही पुन्हा जन्माला येऊ. काही लोकांची हाक होती, आम्ही मी नाही सांगेल म्हणत काही अडके आले बी येऊ म्हणाले आणि आले. बरं का, संतांच्या वचनामध्ये सत्यता असते. महाराज म्हणतात मी संतांचं सांगतोय बरं का, तुम्ही तिकडे जाऊ नका, आपलं काही संबंध नाही. संतांच्या वचनामध्ये प्रमा असते, संतांचं बोलणं प्रमेचं असतं, सत्यतेचं असतं. आम्ही येऊ म्हणतात. का येऊ? तर प्रसाद सेवन करण्यासाठी येऊ. मग का हो? उपजवून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. हा दही भाताचा काला इतका दुर्पास आहे का? तसं पाहिलं तर काला कशाचा असतो? लाह्या आणि दही याचा असतो. तुकाराम महाराज म्हणतात,
लाह्या आणि दही हे प्रतीक आहे. पण मुख्य काला कशाचा आहे? हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. खिचडी काला हरिनामाचा, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. काला म्हणजे मुख्य काय आहे? काला हरिनाम ऐक्याचा, भक्त आणि देव एकत्र होणं हा मुख्य काला आहे. मग का हो वैकुंठामध्ये काला नाही का? वैकुंठामध्ये कामधेनू आहे. वैकुंठामध्ये कामधेनूची खिल्लार आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पवृक्षाच्या बागा आहेत, अमृताचे झरे आहेत. पण वैकुंठामध्ये नामस्मरण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो
महाराज टेंबोकर यांचं आहे. अण्णा खूप गोड म्हणायचे. ठेवण परत एकदा ऐका बरं का, लई बारकाव आहे. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही कायाचे, कवळ काही कायाचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वारकरी भजनामध्ये गोडवा आहे, आपण जपला पाहिजे. वैकुंठी तो ऐसे नाही, असं वैकुंठात नाही. मग का हो वैकुंठात का नाही? कवळ काही काल्याची. मग काल्याचा आणि कवळाचा काय संबंध आहे महाराज? कवळ 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 पाहावं. काय कौतुक आहे कवळ शब्दाचा अर्थ कौतुक. काय कौतुक आहे, काय कौतुक आहे, काय कौतुक. महाराज म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. काल्याचं कौतुक आहे. मग महाराज हा काल्याचा प्रसाद सेवन कसा करायचा? एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी याचा नेमका तात्विक अर्थ काय आहे? महाराज म्हणतात एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी याचा तात्विक अर्थ असा आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करोणी सोडावे सकळ जन. बरं का, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक झरा आहे आणि तो झरा नित्य वाहतोय. काय वाहतोय? नित्य वाहतोय. झरा नित्य वाहतोय आणि वाहणारा झाला पाण्याने तुडुंब भरला. वाहणारा झरा पाण्याने तुडुंब भरल्यामुळं त्याची जी बाहेर जाण्याची जावक जी मार्ग आहे तो बंद झाला. आणि बंद झाल्यामुळे काय झालं माहितीये का? नित्य वाहणारा झरा कुंठित झाला आणि कुंठित झाल्यामुळं पाणी साचायला लागलं. पाणी साचायला लागल्यामुळं जेवढं जेवढं पाणी साचणार तेवढं तेवढे ते गढूळ आणि नासणार. जेवढं जेवढं पाणी साचणार तेवढं तेवढं ते गढूळ होणार आणि गढूळ झालेलं पाणी माणसाच्या पिण्यायोग्य होत नाही ना. बरं का, मी पाण्याचं सांगत नाही, मी साधकाचं सांगतोय. जेवढं जेवढं तुमच्या जवळ ज्ञान आहे ना तेवढं तेवढं समाजाला वाटून टाका. ते वाटलं ना तरच टिकेल. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आज शिल्लक आहेत का? ज्ञानोबा आहे तुकोबा आहे गेलेत महाराज. पण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे अक्षराच्या स्वरूपामध्ये रोज प्रत्येक घराघरात साधकांबरोबर बोलतात. असं लोकांचं धारणा आहे. अरे कुणी पाठीमागच्या कालखंडामध्ये सांगितलं ज्ञानोबारायचं समाधी अशी झाली, तुकाराम महाराजांची अशी झाली, काय वाद अपवाद. त्या गदड्यांना कळतच नाही ज्ञानोबाराय तुकोबारायचं स्वरूप, म्हणून काही स्टेटमेंट करतात. ज्ञानोबाराय तुकोबाराय रोज महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील साधकाबरोबर बोलतात. कशाच्या स्वरूपात? ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात बोलतात, तुकाराम महाराज गाथ्याच्या स्वरूपात बोलतात. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आपल्या जवळचं ज्ञान समाजाला दिलं म्हणून ते आजपर्यंत जिवंत आहे. आणि जोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत ज्ञानोबाराय तुकोबाराय नाही 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 नाही. जोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत हा समाज आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातील समाजामध्ये गाथा ज्ञानेश्वरी वाचायचं बंद होईल ना त्या दिवशी हा समाज न राहता ती समाज फक्त जनावर होऊन जाईल. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. आम्ही हा काल्याचा प्रसाद एकमेकांना देऊ. बरं एकमेकांना देऊ, मग ते देण्याचं ठिकाण कोणतं आहे? तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे वाळ, तुका म्हणे
विठो पार वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे यथामती यथावकाश अभंगाचा भावता धावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. काल्याच्या कीर्तनाचा मुख्य विषय आहे भगवंताचं चरित्र. मग ते चरित्र कोणतं आहे? तो कोबराय त्याचं वर्णन करतात. एदसे चरित्र केले नारायणे पद्धतीने चरित्र केलं. मग कोणत्या अवस्थेमध्ये? त्या दोन अवस्था सांगतात. हे दसे चरित्र, दशा म्हणजे अवस्था, केले नारायणे देवाने केलं. कोणत्या? रांगता गोधने चारत आहे राखीत आहे. रांगताना एक चरित्र केलं आणि गोधने टाकताना एक चरित्र केलं. मग रांगताना कोणतं चरित्र केलं? रांगत रंगणी जोरीत लोणी चरणी
आळवा आळवा परतोनी मागे जावा कृष्ण आळवा. देवाचा जन्म गोकुळामध्ये झाला आणि गोकुळामध्ये झाल्यानंतर देव हळूहळू हळूहळू रांगायला लागले. बर का, रांगायचं वर्णन करतात. देव कसे रांगतात? तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत धाकटीना टिकतात. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगानी रंगनाथ तुम्या एकिलाच ये गवळण जसवंती पै सांगे हलिया कृष्णाजिया मागे येणे मुक्ती रंगे नवडक मागे बसले. महाराज म्हणतात देव रांगतात. खरं का, नाथ महाराज वर्णन करतात. रंगणी रांगतू गुलगुला बोलत असुर रुळत चरणावरी देव रांगतात. पण कधी रांगतात? महाराज म्हणतात 5 वर्षाचे माझे बाळ अरे का अंगणी गे खेळ खेळ. बरं का, 5 वर्षाचे बाळ असं हळूहळू हळूहळू रांगत 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 मोठे झाल्यानंतर देव खेळ खेळायला लागले. आता पूर्वी ची पद्धती आणि आताची पद्धती स्वतंत्र झाली. पूर्वी म्हणजे पुरुष प्रधान समाज होता. आता कसा झालाय? कसा झाला? स्त्री प्रधान समाज झाला. कसा म्हणजे खरं सांगा, किती मोठा माणूस असला तरी बायकोचा ऐकतो का नाही? ऐकतो का नाही? या मंडपात बायकोचं ना ऐकणारा कोणी आहे का? हात वर करा. बरं का, आमच्या गुरुजी दृष्टांत सांगायचे. ते दृष्टांत कसं सांगायचे? ते म्हणायचे की बादशाह आणि बिरबल एकत्र बसले होते. बादशाह आणि बिरबल एकत्र बसले असता विचारलं, म्हणले बुवाजी आपल्या राज्यामध्ये बाईचं कोण ऐकतो त्याचा आपण निवड करू. बाईचा ऐकणारा गट किती आहे आणि बाईचं न ऐकणारा गट किती आहे. म्हणजे सकाळी दौंडी पिटवा. दौंडी पिटवली सगळ्यांनी. ऐका हो ऐका, आपल्या गावात जे बायकोचं ऐकतात त्यांचा वर्ग आणि बायकोचं न ऐकतात त्यांचा वर्ग. जे बायकोचं न ऐकतात त्यांचा सत्कार केला जाईल. दरबार भरला. पण ऐका, जर दिलेली बातमी खोटी झाली तर शिरच्छेद केला जाईल. काय होतं? दिलेली बातमी जर खोटी झाली तर शिरच्छेद केला जाईल. घरात प्रत्येकाने दौंडी ऐकली आणि प्रत्येकाला काय ऐकलं? बायकोचं न ऐकणाऱ्याने उद्या दरबारात यायचंय. प्रत्येक जण घरी जाऊन बायकोला म्हणला, अहो ऐकलं का? दौंडी काय पिटली? नाही कळला. घरी जाऊन प्रत्येकाने विचारलं, अहो ऐकलं का? म्हणले काय? म्हणले दरबारामध्ये सभा आहे आणि सभेने सांगितलंय बायकोचं ऐकणारे आणि बायकोचं न ऐकणारे. मग तुम्ही कुठे जाणार आहे? म्हणजे जिथं जायचंय तिथं जावा, मग गर्दी सोडून उभं राहा. काय सांगितलं? जिथं जायचे तिकडे जावा पण गर्दी सोडून उभं राहावा. मग काय झालं? बायकोचं ऐकणारे एका बाजूला आणि बायकोचं न ऐकणारे एका बाजूला. बायकोचं ऐकणारे कमीत कमी 10,000 होते. काय होते? 10,000. तर 10,000 लोक एका बाजूला उभे राहिल्यानंतर आणि न ऐकणाऱ्यांची गर्दीच नाही. मग तो आता सज्जन बिचारा बायकोचं ऐकून ऐकलेला होता. ते रिकाम पटांगण पाहून उभा राहिला. राजा गादीवर बसलाय महाराजे आणि राजा गादीवर बसल्यानंतर राजाला आनंद झाला. वा 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 वा, एक तरी माझ्या नगरामध्ये पुरुषार्थी माणूस आहे की तो बायकोचं ऐकत नाही. काय काय आणखी महाराज? आणखी झाले का तुमचं? अरे झालं नाही तरी एवढं आश्चर्यचकित होतंय. झाल्यावर काय करशील बाळा? तू तर कीर्तनच सोडून देशील. तर ते गंमत सांगतो तुम्हाला. राजाला आनंद वाटला. संपूर्ण नगरामध्ये न ऐकणारा माणूस बायकोचं ऐकत नाही. वा वा, त्याचा सत्कार करू म्हणून राजाने काय केलं माहितीये का? राजाने त्याला जवळ बोलवलं. अरे 10,000 लोक एकीकडे आणि तू एकटा एकीकडे. का बरं? का बरं? तू बायकोचं ऐकत नाही? नाही म्हणले तसं काय नाही महाराज.
मग का तू बायकोचं न ऐकणाऱ्या लाईन मध्ये उभा राहिला? तसं काय नाही म्हणले. घरी येताना बायकोने सांगितलं होतं गर्दी टाळून उभं राहा. समाज आहे पूर्वीची संस्कृती पुरुष प्रधान होती, आता संस्कृती स्त्री प्रधान झाली. पूर्वी स्त्रिया काम करायच्या बरं का. तेजस महाराज ऐकून ठेवा, कोण काम करायचं? स्त्रिया काम करायच्या. स्त्रिया भल्या पाठी 4 वाजता उठायच्या, सडा सामर्जन करायच्या, दळण कांडण करायच्या, आणि दळण कांडण झाल्यानंतर दूध घुसळायच्या. काय करायच्या? दूध घुसळायच्या. आता नेमकं उलट झालं काका. काय उलट झालं? आता पुरुष पाठी उठतात. काय करतात? नाही गिझरचं बटन स्वतःच दाबतात का नाही? खरं सांगा, इमानदार लोक बसले तिथं राव. माझा एका चेहरा मला वाचता येतोय. गिझरचं बटन स्वतःच दाबतात, झाडून पुसून घेतात बरं का. किचनचा वाटा स्वतःच साफ करतात ना. अरे फकीर आहेत तरी अजून काळजी. किचनचा वाटा स्वतःच साफ करतात बरं का. हा, आंघोळ करतात, स्नान संध्या करतात, 2 कप चहा ठेवतात बरं का बाबा. किती कप चहा ठेवतात? 2 कप चहा ठेवतात. 1 कप स्वतः पेतात, 1 कप आणि स्वतः पेतात, आणि दुसऱ्या कपाला आपल्या पत्नीला उठवतात. राही लखमाबाई तुम्हा ये उद्या गया. असा समाज झाला. पूर्वी वेगळं होतं. पूर्वी गवळण सकाळी लवकर उठायचे, दही घुसळायची. घुसळता लोणी वर आलं, आणि वर आल्यानंतर भगवान कृष्ण जवळ आले. आई मला थोडं लोणी खायला देते का? आई मला थोडी लोणी खायला देते का? यशोदा तिला त्या कृष्णाला म्हणती, सोडे काना रवी 2 मथीला देते, सोडे काना रवी 2 मथीला देते. मथिल्या देते. यशोदा म्हणते, सोड रवीचा हात हरी तू बाळा, करू दे रे मंथना बाळा, करू दे रे मंथना बाळा. मंथन करू दे, मंथन करू दे. आई मला लोणी खायला दे, आई मला लोणी खायला दे. आई लोणी खायला देत नाही. इतक्यात गडबड अशी झाली. पळत देव बाहेर गेले. आपल्याला लोणी खायला देत नाही ना. बोलता चालता इतुक्या मध्ये हरियाला, कवने नाही देव वृत्ती देवीला, सूक्ष्म रूप धरून गेल्या मध्ये प्रवेशला, वरच्यावरी देव लोकी भावनिया गेला, गुम करती रे गुमती, चालतल्या गवळणी झंडे देवानी बारीक सूक्ष्म रूप धरले, आणि सूक्ष्म रूप धरून देवाने डेऱ्यामध्ये प्रवेश केला. आणि डेऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर बर का, रवी आणि दोरी याच्या मध्ये देव बसले. रवी आणि दोरीच्या मध्ये का बसले? लोणी आहे ना, लोणी रवी आणि दोरी यांच्या बरोबर वरच्या बाजूला येत असतं. पुढे येतं. आता मिक्सर वरती लोणी करणाऱ्या माणसाला ते लक्षात येणार नाही. लोणी रवी आणि दोरी याच्या बरोबर मध्ये येतं. देव तिथं चांगले मांडी घालून बसले. लोणीवर आलं लाभ,
बरकत लाभ बरकत. देव लोणी खाऊन 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 पुष्ट झाले. देवाने सूक्ष्म रूपामध्ये बाबा असं सांगायचे त्या दोरीवरच एक झोप काढली. काय काढली महाराजी? लोणी खाण्याची माणसाला सुस्ती येते, झोप काढली. आई काळजी करते, तास झालं घुसळते, तास झालं घुसळते, लोणीवरच येत नाही. जाणकार बाई कडलं होती. आत्याबाई 1 तास झालं मी घुसळण करते पण लोणीवर येत नाही, काय करू? आत्याबाई म्हणते उनवणी शिळवणी घाली ते परिते लोणी येईना. काय झाले कोणी सासू बाई कळेना. आनंदल्या गवळणी गवळणी धन्य गवळणी. आनंदल्या गवळणी धन्य गवळणी. काय करू? पुनवणी शिळवणी घालते. म्हातारी हुशार होती, मुंबईचं पाणी पिलेली होती. ती म्हातारी म्हणते अगं आई बाई ऐक, कधी कधी काय होतं लोण्याचा गोळा जड होतो, जास्त असल्यामुळे लोण्याचा गोळा जड होतो आणि तो वर यायच्या ऐवजी तळाला जातो. आत्याबाई तुमच्यासारखी जाणकार होती म्हणून हे सांगितलं, नाही तुम्ही अजून घोसळत बसले असते बर का. ती यशोदेने काय केली, बाही माग सारली होती म्हणून. तिने काय केली, बाही माग सारली. तिने असं हात आतमध्ये घातला. हात आतमध्ये घातल्यानंतर देवाला अरे आणि पाहतो काय तिच्या हाताला जावळ लागलं. अरे काय करो, काय सापडते काय सापडते. हाती धरोनी काढला बाहेरी. बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर काय रे कृष्णा तू इथे काय करतोय? बाबा काय म्हणायचे, माथा जावळाची वेणी वैकुंठीचा हारी, वैकुंठीचा हारी. कान्हा यशोदेच्या घरी अंगतसे अंगणी, अंगतसे अंगणी. माथा जावळाची वेणी, माथा जावळाची वेणी, अंगतसे अंगणी, अंगणी, अंगतसे अंगणी. हाताला वेणी लागली. वेणी लागल्यानंतर आई म्हणते अरे कृष्णा 1 तास झालं मी रवी घुसळते. ही रवी तुझ्या डोक्याला लागली असती तर काय पाहिलं असतं? कृष्ण हसून आईकडे म्हणतो अगं आई ही सर्वसामान्य रवी काय घेऊन बसली, मी वरच्या रवीचा बाप आहे, ही रवी मला काय करणार आहे? देवाचं चरित्र अनुपम्य आणि आघाद आहे. रोज देव मुलांबरोबर जायचे, खोड्या करायचे. खोड्या करता 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 रोज गवळणीच्या घरी जायचे, चिमटे काढायचे, कोणाला काय करायचे बर का. पूर्वीचा धंदा म्हणजे गायाचा धंदा होता, पशु व्यवसाय, दुग्ध व्यवसाय मुख्य होता. मग काय करायचे, लहान 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 वासरं असायचे तर त्या लहान वासरांच्या जागी भगवान परमात्मा गाढवा आणून बांधायचे. काय आणून बांधायचे महाराजी? गाढवा आणून बांधायचे. मग नेमकं काय व्हायचं माहितीये का गडबड? सकाळी सकाळी गवळण उठायची आणि वासरं सोडायला जायची. वासरं सोडायच्या नादामध्ये नेमकं काय व्हायचं, ती गाढवा असायची. जुन्या लोकांची म्हण आहे साहेबाच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जाऊ नाही. नेमकं काय होतं, साहेबाच्या पुढून गेलं तुम्हाला साहेब काय करणार, काम सांगणार, आणि गाढवाच्या मागून गेल्यानंतर ते काय तुम्हाला सांगायला पाहिजे होय. ते लातच मारणार. त्याचा स्वभाव आहे गाढवाचा स्वभाव. गाढवाचा स्वभाव लात मारणे म्हणूनच त्याला काय म्हणतात, अजून बऱ्याच गाढवांना कळलं नाही. असं गाढवा आणून बांधली. आता गाढवा आणून बांधल्यानंतर ते गाढव लाथ मारायचे, गवळणीच्या तोंडाला लागायचं, दाट फुटायचे बरं का. रोज गडबड रोज गडबड रोज गडबड. गवळण वैतागली बरं का. आणि गवळण वैतागून नंदाच्या अंगणीला आली. 7-5 गवळणी आली या मिळोनी, यशोदे गाराने देती पैसे. काय व्यालीस पोर चोरते शिरजोर, त्यांना वेगळ्याची कैसे. महाराज म्हणते 7-5 गवळणी आली या मिळवणी. गवळणींचा थाट सगळा
नंदाच्या अंगणामध्ये जमला. आणि नंदाच्या अंगणामध्ये जमल्यानंतर यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राधिका गोकुळी राधिका कृष्णाला विनंती करतात. यशोदे, हा कृष्ण त्रास देतोय. हा काय करतोय? त्रास देतोय. अवघ्या मिळवणी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमुच्या सुना घेऊनी. एक बाई आम्हासी पाहावे ना, आम्हासी पाहावे ना. यशोदे बाळ तुझं म्हणती, तुझ्या नंदाच्या खोड्या, तुझ्या मुलाच्या खोड्या आम्हाला ऐकत नाही, पाहवत नाही. कशी तरी समजूत काढली, निघून गेली. समजूत काढून गवळणीला लावून दिले. रोज तिच्या दादाजीने खोडी सांगितली ना, तिच्याच घरी रोज जायचे, रोज तिला त्रास द्यायचे. कधी तिचे मडके फोडायचे, कधी तिचं दही खायचे, लोणी खायचे, तिच्याच तोंडाला पुसायचे. दही दूध स्वतः खायचे आणि तोंडाला कोणाच्या पुसायचे? तिच्याच तोंडाला पुसायचे. मग गवळण कंटाळून गेली. गवळण नवऱ्याला म्हणती, अहो ऐकलं का? असंच गोड बोलते बरं का. काय म्हणते? अहो ऐकलं का? ती बाई नवरा म्हणतो, का हो? ऐका, नंदाचा मुलगा आपल्याला खूप त्रास देतो, आपण गाव सोडून निघून जाऊ. हो म्हणले, चालन, उद्या आपण गाडी भरू आणि गाव सोडून निघून जाऊ. नवऱ्याने गाडी भरली. सामान, हांडे भांडे, काय पराती, सगळं 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 लागणारं नित्य उपयोगाचं सामान गाडीत भरलं. बरं का आणखी भाऊ? गाडीत भरलं. आणि गाडीत भरल्यानंतर बायको माग, नवरा धुऱ्यावर. थोडा समजते का तुम्हाला? हा, धुऱ्यावर गाडी. बर का, गाडी अशी खिलार बैलांची गाडी. आमच्याकडे अशी खिलार बैल असते महाराज, बेळगाव खिलार म्हणते त्याला. असं असते खिलार बैल, 2-2 लाखाचा एक एक बैल. मी कशाला कमी सांगू? असं मोठी मोठी बैल अशी ती गाडी चालली. चालता 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 चांगलं एक 10-15 किलोमीटर गाडी गेली. आणि गाडी 10-15 किलोमीटर गेल्यानंतर गवळण गवळ्याला म्हणते, अहो ऐकलत का? उन्हाचा पारा खूप चढलाय, मला थोडी तहान लागली, जरा थोडं पाणी घेऊन येता का? काय घेऊन येता का? जरा पाणी घेऊन येता का? पाणी घेऊन येता का? असं म्हटल्यानंतर गवळ्याने आपली गाडी सावलीला उभी केली, झुकण्या पाडल्या आणि जोकाड खाली ठेवलं. बैलाला कासऱ्याने आवडलं, बैलाला वैरण टाकली, बैल वैरण खायला लागली आणि गवळी पाण्याच्या शोधामध्ये निघून गेला. गवळी पाण्याच्या शोधामध्ये निघून गेल्यानंतर भगवान कृष्णाने गवळ्याचं रूप घेतलं. बरं का, गार 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 वाळ्याचं पाणी घेऊन, मडकं घेऊन गवळणीच्या पुढे उभा राहिला. हा, गवळणीला आश्चर्य वाटलं, आता गेले आणि लगेच आले. अहो तुम्ही पाणी शोधण्यासाठी एवढ्या जंगलामध्ये गेले? अगं काय नाही, माझ्या मित्राचं घर होतं इथं. देव म्हणतात गवळणीला. देवाने काय केलं? तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. अगं काय नाही, माझ्या मित्राचं घर होतं इथं, त्यांनी वाळ्याचं पाणी पाठवून दिलं. तिलाही खरं वाटलं. बरं का, तिने पाणी पिलं. वा वा, काय आनंद, काय या जंगलामध्ये, असं वाटतं इथंच राहावं. राहायचं का मग? नाही नाही नाही, चला 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 चला. मग काय केलं? चला म्हटल्यानंतर त्या कृष्णरूपी गवळ्याने गाडी उचलली, बैलाला जुकणी चढवली, कासरा धरला, जोकडावर बसला, हे आवाज टाकला, बैल निघाली. बरं का, दोघं गप्पा छप्पा मारतात. तिचा खरा नवरा तिथं आला. अरे पाहतो तर काय, गाडी नाही, बैल नाही, बायकोही नाही, कुठे गेली कुठे गेली? असं दृश्य स्वरूपामध्ये जे काही दिसत होतं, असे सावली 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 गाडी चालली. याचा अर्थ कोणीतरी पुढे गाडी हाकणार आहे. निघाले, पळत 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 धावत 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 जातो. पाहतो, ए गाडी हाणणारा, थांब 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 थांब, कोण आहे कोण आहे कोण आहे? पाहतो काय, आपलाच डुप्लिकेट आतमध्ये बसलाय. ए कोण आहे? त्या बायकोला प्रश्न पडला, नेमका आपला कोण आहे? बायकोला प्रश्न काय पडला, नेमका आपला कोण आहे? हा आपला आहे का हा आपला आहे? खालचा खरा देवरूपी गवळ्याला म्हणतो, काय रे तू कोण आहे? आता हा देव लबाडच. तो म्हणतो, ए लबाडी करतो काय, माझ्या बायकोला फसवतो बरं का. आणि तू परत देव काय सांगतो गवळणीला, या राणामध्ये भुताटकी जास्त आहे बरं का. ती
ती गवळण घाबरली. ती म्हणती खरा कोण आणि खोटा कोण? अहो चला 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 आपलं खाली उतर खाली उतर. खरा नवरा देवाला म्हणतो, खोट्या त्या नवऱ्याला म्हणतो खाली उतर. दोघांची भांडणं लागली. दोघांची भांडणं लागल्यानंतर त्याला खाली वाढला. खाली वाढल्यानंतर दोघांची भांडणं झोपली. कुस्तीच चालू झाली महाराज. आता ते काही सुटत नाही सुटत नाही सुटत नाही. देवाने तिसरं रूप घेतलं. गाडीवर बसला. गाडी सुरू झाली. काय झाली? गाडी सुरू झाली. दोघं भांडणच खेळतात. अरे भल्या माणसा, आपल्या दोघांची भांडणं सुरू झाली. तिसराच कुणीतरी येऊन बसला आणि गाडी निघून गेली. दोघंही पळत पळत त्याच्याकडे गाडीच्या पाठीमागं. काय रे तू कोण आहे? मी म्हणली हिचा खरा नवरा आहे. असं? आणि आम्ही कोण आहे? असे करता करता 5-7 नवरे झाले. किती? 5-7 नवरे झाले. नवरे झाल्यानंतर 5-7 जणांची भांडणं. बरं का? भांडणं झाल्यानंतर बाईला कळना आपला खरा नवरा कोण आहे. बरं का? आणि हे कुठून आले अचानक? बरं का? म्हणले आता हे भांडणं माझी बायको. प्रत्येक जण म्हणायचा. 7-8 जण प्रत्येक जण म्हणायचा माझी बायको, माझी गाडी, माझी बैल. खरं कोणाचंच कळाना. म्हणले आता काय करायचं? सगळ्यांनी यायचं आणि परत गोकुळामध्ये नंदाच्या वाड्यात जायचं. हो चला सगळे. गाडी फिरली. नंदाच्या वाड्यासमोर आली. नंदाला आवाज टाकला, महाराज या आमची भांडणं मिटवा. नंदबाबा घराच्या बाहेर आले. काय झालं? सगळे 7. नंदबाबाला सुद्धा दिसले. वा 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 वा. बरं का? एक डुप्लिकेट. जुडवा किती असतात? 1, 2, लय 3, 4. हे किती? 7. नंदबाबाला लक्षात आलं हा आपलाच फॅक्टरीचा माल आहे. लक्षात आलं आपलंच आहे सगळं. हे आपल्याच मुलाचा उद्योग आहे. आता माणसं काहीतरी वाट लावायला पाहिजे ना. नंद म्हणले काय झालं? म्हणले माझी बायको यांनी पळवली. असं? हे कोणत्या गावचं आहे? म्हणजे आम्ही याच गावचे. हा या गावचे. आणि पाटलाला माहिती नाही. असं कसं होईल? मग काय करावं? नाही म्हणले माझी बायको आहे मला मिळाली पाहिजे. खरं म्हणलं आता काय करावं? या 7 जण भांडायला इकडं आणि मी एकटा इकडे कसं जमणार? नंद म्हणले काय काळजी करू नका. नंदाने काय केलं? 100 फूट खड्डा खांदला. खूप मोठा लांबलचक खड्डा. आणि खड्डा खांदल्यानंतर नंदाने आत ठेवली. त्याची उडी 100 फूट पलीकडे जाईल. त्याची बायको, त्याची गाडी, त्याची बैल. काय? त्याची बायको, त्याची गाडी, त्याची बैल. बरं का? जी खोटी होती ना एका मागून एक धडाधड उड्या टाकल्या. पहिल्याने उडी टाकली पार गेली. दुसऱ्याने उडी टाकली पार गेली. तिसऱ्याने उडी टाकली पार गेली. बाईला तिकडे चक्कर झाली. तिन्ही 5-6 जण पलीकडे गेले. आता जो खरा होता ना त्याची बायको आली. त्याची बारी आली. आता वेळ आली त्याची पलीकडे उडी टाकायची. त्याचे पाय हात कापायला लागले. त्याला घाम फुटला. का घाम फुटला? तो मनातल्या मनात विचार करतो उडी नाही गेली तर हातपाय मोडतील. ते म्हणले उडी काय जात नाही बायको काय भेटत नाही. घाम फुटला. नंदाच्या लक्षात आलं हेच खरं आहे. काय? हाच खरा आहे. बरं का? गाडी, बैल, बायको त्याच्या ताब्यात दिली. उद्यापासून गोकुळ सोडून जाशील का? जाणार नाही. असं रोज काही खोड्या करायच्या. खोड्या करता 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 गावातली मंडळी कंटाळली. आणि कंटाळल्यानंतर बरं का? आवरी आवरी आपला हरी दुर्बळाची केली चोरी. घरा जावया शिवरी कृष्णी ठेविली नाही. अगं आई यशोदे तुझ्या मुलाला आवर 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 आवर. असं म्हटल्यानंतर यशोदेने देवाला बोलवलं. देवा घोडी करू नको. हाती घेऊन एका दिशी कविते जंग खेटी यमुनेची माती खासी. हरी तू खोड्या नको करू माझे. हरी तू खोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा. हरी तू
समजावून सांगते. कृष्ण ऐकत नाही. भल्या पाठी भगवान कृष्णाला यशोदेने उठवलं आणि उठवल्यानंतर स्नान घातलं. चंदनाचा टिळा लावलेला आहे, खांद्यावरती घोंगडी दिली, हातामध्ये काठी दिलेली आहे आणि देवाला गोधन राखण्यासाठी वृंदावनात पाठवलेले आहे. ज्ञानोबराय त्याचं गोड वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात, गाया चाललेल्या वनाप्रती संगवे पेंद्या चाले सांगाती जवे पेंद्या चाले सांगाती पेंद्या चाले सांगाती गोधने. आमचे तुळशीदाम दादा होते, असं गोड म्हणायचे महाराज. गोधने तारावया जातो चारंग पाणी चारंग पाणी तारावया जातो चारंग पाणी. गायांचा कळप घेऊन कृष्ण वृंदावनात आला. वृंदावनात आल्यानंतर देवाने खेळ खेळायला सुरुवात केली. कोणते खेळ केले? आबक दिबक तुबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. चेंडू लगोरी नावारी देवानी विटी दांडू चेंडू नावाचे खेळ खेळले. खेळता 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 अचानक सर्वांना भूका लागल्या. खूप खेळ झाले, खूप खेळ झाले. विटी दांडू खेळला, लगोऱ्या खेळल्या. बर का, एकच खेळ सांगतो बर का. लई लई लकोटा मुळ बंद का सोटा भावा केला साये भावा केला साये. लई लई लकोटा मुळ बंद का सोटा भावा केला साये भावा केला साये. लकोटा नावाचा खेळ खेळला, टिपरी नावाचा खेळ खेळला. दोनच टिपरी एकच नाद सगुण निर्गुण नाही दोनच टिपरी दोनच टिपरी दोनच टिपरी दोनच टिपरी दोनच टिपरी दोनच टिपरी एकच नाद दोनच टिपरी एकच नाद सगुण निर्गुण नाही टिपरी नावाचा खेळ खेळला आणि खेळता 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 लांब गेल्या त्या गायीच्या झुंडा. अरे गाया खूप लांब गेल्या. गाया लांब गेल्यानंतर अरे तुम्ही काळजी करू नका. देवाने काय केलं? मुरली काढली आणि मुरली काढल्यानंतर तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर आते पितांबर मनोहर पाहुनी पाहुनी फुल पडली करुणा घना मुरली नको वाजवू मनमोहना मुरली नको वाजवू मनमोहना. देवानी मुरली वाजवली आणि मुरली वाजवल्यानंतर
मुरली नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू मन मोहना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवी तो काना देवाने मुरली वाजवली. अशी मुरली वाजवली. कशी वाजवली? आहा 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 गे सावळिया कैसी वाजवली मुरली. असताय असताय. आहा 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 रे सावळिया कैसी वाजवली मुरली. कशी वाजवली? तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देवान घर सोडून धरले रान. मुरलीचा स्वर ऐकला. गवळणीने मुरलीचा स्वर ऐकल्यानंतर काय परिस्थिती झाली बरं का सांगतात. गाई व्याघ्रे एक ठाई झाली. वृंदावनी वेणू वे आमचे गुरुवारी वैकुंठवासी भगवान भाऊ येडशीकर होते. भगवान भाऊ येडशीकरांसारखं भजन आता कोणालाच महाराष्ट्रात म्हणता येत नाही. खूप भजनकरी आहेत आम्ही ऐकले. त्यांच्यासारखं जमत नाही. वृंदावनी बंकट स्वामी महाराज शिष्य होते महाराज. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे वेणू वाजे गोवर्धनु गाजे वेणू वाजे गोवर्धनु गाजे. वृंदावनामध्ये वेणू वाजला आणि वेणूचा परिणाम लांब गेलेल्या गाया जवळ आल्या. जवळ आल्यानंतर गोपाळ देवाला म्हणू लागले, झाली आता वेळ म्हणती दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाजी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाजी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती अनाजी दोऱ्या. काम सारोणी गोपाळ म्हणू लागले, झाली आता वेळ म्हणती अनाजी दोऱ्या. देवाने सगळ्यांना हाका मारले. सर्वांच्या अशी दोऱ्या एकत्रित केल्या. एकत्रित करून वाटी आपुले आणि हसते भाग्याचा तो पावे येते खडकी सोडी येल्या मोठा अजिता दहिकाला तो मटा. देवाने सर्वांचा प्रसाद खडकावर सोडलेला आहे आणि आपल्या हाताने देव सर्वांना प्रसाद देत आहे. जो प्रसाद देवाने वृंदावनाच्या वाळवंटामध्ये सर्व गोपाळांना वाटला तोच प्रसाद ज्ञानोबराय तुकोबराय महात्म्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात वाटला. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी. जो प्रसाद चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपल्याला वाटला तोच प्रसाद आज आपल्या भागातील सर्वश्रुत महात्मे सद्गुरू संत महाराज वामन बाबा महाराज, सद्गुरू संत महाराज सावळेराम बाबा महाराज, सद्गुरू संत महात्मा श्री गुरु अप्पा महाराज, श्री गुरु रामदास बाबा महाराज, श्री गुरु आपले मडवी महाराज यांच्या मार्गदर्शनाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
हे सर्व आमचे आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी यांच्या सहकार्याने, साधक वृंद यांच्या सहभागाने हा जो काही अखंड हरिनाम सप्ताह होत आहे त्याचा आज काल्याचा प्रसादाने आज आपण सेवन करत आहोत. आपल्या भागाचं महत् भाग्य आहे की असे सत्पुरुष आपल्याला मिळाले, त्याच्यामुळे आपल्याला हा काल्याचा प्रसाद मिळत आहोत. ज्यांच्यामुळे हा काल्याचा प्रसाद मिळत आहे त्यांचा एकदा मोठ्याने नामघोष करू. ज्ञानेश्वर अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली चिंतन रूपे सेवा गुरुनाम गुरुवर्य अखंड समाधिगण धर्माजी महाराज गोरेकर, आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज घुले बाबा यांच्या चरणी समर्पित करतो. जाता जाता एक महत्त्वाची सूचना देतो. आम्ही पाठीमागे इकडे कुठे आलो होतो, वाकलणला आलो, तिकडेही आम्ही सांगितलं आत्ताही या वाङ्मयाचा प्रचार प्रसार होण्यासाठी दिनांक 3 मे 2026 ते दिनांक 10 मे 2026 या कालखंडामध्ये आमच्या गावी, आमच्या आश्रमावरती सिंहगडाच्या पायथ्याला पुणे जिल्ह्यामध्ये डोंजे या गावी आमच्या आश्रमावरती मोठं गाथा पारायण होईल. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण होतंय, नामदेवरायांच्या गाथ्याचं पारायण होतंय, नाथ महाराजांच्या गाथ्याचं पारायण होतंय, निळोबरायांच्या गाथ्याचं पारायण होतंय. पण बाबा, मी हात जोडून तुम्हाला तुमच्या पुढे सांगतो, आत्तापर्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये ज्ञानोबरायांच्या गाथ्याचं पारायण कुठेही झालेलं नाही. म्हणून आमचा असा मानस आहे की आम्हाला हे जे काही 1000 अभंग नवीन सापडले त्या अभंगाचं लोकार्पण करण्यासाठी आम्ही हा मोठा कार्यक्रम करत आहोत. आमचा असा विचार आहे, या कार्यक्रमासाठी आम्ही 7500 गाथावाचक ज्ञानोबरायांचा गाथा पारायणाला बसवणार आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम कीर्तन होतील. सकाळी काकडा भजन होईल. आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी ज्यांना गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे असे जवळजवळ 100 लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुसरं म्हणजे सकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत ज्ञानोबा देवाने आपल्याला 2 हात दिले, त्यांनी हात वर करा. ज्यांना असं वाटत नाही देवाने आपल्याला 2 हात दिले त्यांनी पंगत धरली तरी चालेल. अजून निम्म्या मंडपाला शंका आहे आपल्याला 2 हात आहेत म्हणून. असं करू नका. एकच मिनिट. किती? आता आपलं हे कोणतं गाव? मुरबी गाव. मुरबी. आता आपलं हे मुरबी गाव मुरबी न वाटता आपलं मुरबी गाव पंढरपूर वाटलं पाहिजे. किती मिनिटं? 1 मिनिट. एकच मिनिट. 1 मिनिट पंढरपूर वाटलं ना आता आयुष्यभर पंढरपूरच वाटणार. एकच मिनिट पंढरपूर वाटू द्या फक्त. बरं का? स्वच्छ अंतकरणाने, नितळ अंतकरणाने एकदा मोठ्या प्रेमाने तुकोबरायांचं चिंतन करा. तुकाराम 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 ज्यांनी शेवटपर्यंत हात वर केले त्यांना पहिल्या पंक्तीला बसवायचं आणि ज्यांनी लवकर हात खाली गेले त्यांच्या सगळ्यांच्या हातात बाल. तुम्ही म्हणा चाल म्हणा.
कामने वाळवंत
Thank you.